बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये चक्क पतीनेच पत्नीचं अपहरण केलं आहे। प्रेमविवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं अपहरण करण्यात आलंय। नाशिकमध्ये पतीनेच पत्नीचं अपहरण केलंय। पतीने मित्रांच्या मदतीनं पत्नीचं अपहरण केलं आहे। पत्नीच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला आहे। अपहरण करणाऱ्या वैभव पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पतीच्या फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। आपण ही सीसीटीव्हीतील दृश्य पाहतोय। पतीनंच पत्नीचं अपहरण केलंय। प्रेमविवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं अपहरण करण्यात आले। पतीने आपल्या मित्रांच्या मदतीनं पत्नीचं अपहरण केलेलं आहे। या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल आहे, तर जे मित्र आहेत त्यांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।